बदलतं जीवन भाग 1 या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर जागतिकीकरणाच्या या लाटेमध्ये विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. आपण काय बघत होतो, आपला आढावा काय होता की आपला भारत देश हा एकत्र कुटुंब पद्धत त्याच्यामध्ये आहे, ही ह्याची ओळख सगळ्या जगाला होती. परंतु आता काय झालेलं आहे की विभक्त कुटुंब पद्धतीला जास्त चालना मिळालेली आहे. पुढे आता आपण बघतोय समाज कल्याण. तर कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट भारताच्या संविधानातच नमूद करण्यात आलेले आहे. आणि असे नमूद करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. मग भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार, आरोग्य सुविधा, शिक्षण, विकासाची संधी ही उपलब्ध करून देणं हे समाज कल्याण कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. मग भारतीय समाजामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषमता ही मोठ्या प्रमाणावर आहे. जसं की आता आपण बघतोय आपल्या पुढच्या मुद्द्यामध्ये स्त्रिया, मुलं, दिव्यांग, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक यांच्यापर्यंत विकासाच्या संधी पोहोचणं हे आवश्यक आहे. मग स्वातंत्र्योत्तर कालखंडात सरकारच्या समोरची ही सगळ्यात मोठी एक अडचण होती, समस्या होती आणि जवळजवळ एक सरकारपुढे एक आव्हानच होतं. मग यासाठी काय केलं तर भारत सरकारनं समाज कल्याण खाते 14 जून 1964 साली स्थापन केलं. काय केलं? समाज कल्याण खाते. आणि मग या मंत्रालया अंतर्गत पोषण आणि बाल विकास, सामाजिक सुरक्षा, सामाजिक संरक्षण, स्त्री कल्याण, विकास हे कार्यक्रम त्याच्यातर्फे राबवले जातात. आणि मग अशाच प्रकारची स्वराज्य घटक राज्य पातळीवर करण्यात आली. आता पुढे बघूया अनुसूचित जाती आणि जमाती. आता आपण आपला पुढचा मुद्दा स्पष्ट करूया, अनुसूचित जाती आणि जमाती. तर 1971च्या जनगणनेनुसार देशामध्ये 22% लोक हे अनुसूचित जाती आणि जमातीचे होते. मग या सगळ्यांसाठी कायदे करून शैक्षणिक शिष्यवृत्ती, प्रतिनिधित्व हे देऊन संसदेत आणि राज्य विधिमंडळामध्ये आणि शासकीय सेवेत काही जागा, राखीव जागा त्यांना ठेवण्यात आलेल्या आहेत. आलं लक्षात? आता सार्वजनिक आरोग्य. तर भारतीय संविधानामध्ये शासनाचं हे प्रथम कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचे राहणीमान हे वाढवायचं, त्यांचं सुपोषण साधावं, त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य सुद्धा सुधारावं असं नमूद केलेलं आहे. मग केंद्र शासनाचे आरोग्य आणि समाज कल्याण मंत्रालय या संदर्भात राज्य शासनास मदत करतं. मग आता 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा, तसेच वैद्यकीय सेवा आणि ग्रामीण भागातले लोक, आदिवासी व गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचं हे उद्दिष्ट होतं. आता आरोग्याच्या संदर्भात बघितलं तर भारतामध्ये ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धतींना मान्यता देऊन लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा हा प्रयत्न सुरू झाला. मग आरोग्याच्या क्षेत्रामधील ह्या बदलामुळे भारतीयांचं जीवन अधिकाधिक चिंतारहित होण्यास मदत झाली. किती छान बघा. मग 1962 मध्ये तामिळनाडूमधील बघा 1962 मध्ये तामिळनाडूमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये ओपन हार्ट शस्त्रक्रिया ही यशस्वी करण्यात आली. बघा किती छान असा आपल्या भारतामध्ये आरोग्यासाठी योग्य अशी यशस्वीपणे वाटचाल सुरू होती. आणि मग त्यामुळं अशा उपचारांसाठी परदेशी जाण्याची गरजच नाही राहिली आपल्याला, कारण आपल्या देशामध्येच हे उपचार आहेत. बरोबर. मग आता जयपूर फूटच्या शोधाने भारतातील दिव्यांगांचं आयुष्य तर बदलून गेलेलं आहे. माहितीये तुम्हाला, सुधा चंद्रन ह्या अगदी सुप्रसिद्ध नर्तिका आहेत.
तर त्यांचा एक पाय अपघातामध्ये कापला गेला. तर त्यांनी ह्या जयपूर फूट बसवून त्या उत्तमरित्या अगदी नृत्य करतात. सुधा चंद्रन, तुम्ही ऐकलं असेल नाव यांचं. खूप सुप्रसिद्ध नृत्यांगना आहेत त्या. शिवाय तो त्या थोड्या प्रमाणात चित्रतारका पण आहेत. पण अतिशय सुंदर असं नृत्य त्या हा आपला जो जयपूर फूट आहे, म्हणजे खोटा पाय लावून ते उत्तमरित्या नृत्य करतात. पुढे बघूया. 1968 पूर्वी एखाद्या व्यक्तीला जर अपघात झाला आणि त्यात त्याचा पाय जायबंदी झाला, तर उर्वरित आयुष्य हे अडचणीतच काढावं लागायचं. मग त्याच्यावरती उपाय म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीनं कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले आणि जयपूर फूट जयपूर फूट हा तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या या कृत्रिम अवयवामुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी आणि खडबडीत जमिनीवरून चालणं, पळणं, सायकल चालवणं, शेतातली कामं करणं, झाडावर चढणं, गिर्यारोहण करणं अशी कामं सहजपणे करू शकतात. त्याचं मी उदाहरण तुम्हाला दिलं, नृत्यांगना सुधाचंद्र. त्याच्यानंतर आता आपण अजून बघूया की या कृत्रिम पायांवर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो. पाय दुमडणे, मांडी घालणे हे या कृत्रिम पायामुळे शक्य झालं. पाण्यात किंवा ओल्या स्थितीत काम करण्यासाठी हे पाय अगदी सोयीचे आहे. आता पुढचा बघूया, मूत्रपिंड प्रत्यारोपण म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट. आता ही शस्त्रक्रिया भारतात साध्य झाल्यानं रुग्णांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. किती छान. मग आता 1971 पूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया भारतात या फारशा होत नव्हत्या. पण तामिळनाडूमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात ही शस्त्रक्रिया 1971 मध्ये यशस्वी झाली. पुढे बघूया, आपण काय शिकलो या अंतर्गत काही विधानं दिलेली आहेत आणि त्यांचे काही पर्याय सुद्धा दिलेले आहेत. तर योग्य पर्याय निवडून तुम्ही ती विधानं पूर्ण करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.